नमस्कार मंडळी, तेजस्वी लाईफ डायरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मी आज बनवणार आहे वरणफळं. त्यासाठी मी तुरीची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर त्याला कुकरमध्ये टाकलं, त्यामध्ये हळद टाकली आणि थोडंसं तेल टाकलं. तेल यासाठी टाकलेलं आहे की जे शिजवताना ते ओतू जाणार नाही. त्यानंतर मी एका साईडला पातेल्यामध्ये तेल टाकलं. त्यानंतर जिरे टाकले, कढीपत्ता टाकला आणि हळद टाकली आणि त्यानंतर पाणीही घालून घेतलं. मी एक साईडला पीठही ते म्हणून घेतलं होतं. त्यानंतर छानशी अशी त्याची चपाती वगैरे लाटून घेतली आणि आता त्याला असे उभे उभे काप करून देते आहे. तुम्हाला ह्या कुठल्या आकारात आवडते ते तुम्ही तुमच्या मनानुसार करू शकता. चौकोनी पण करू शकता किंवा शंकरपाळ्याच्या आकारामध्येही करू शकता. काही जण ह्याला हातावरच गोल गोल आकाराचे बनवतं. प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या प्रदेशानुसार बनवत असते. मी मराठवाड्यातली आहे, त्यामुळे याला आमच्याकडं वरणफळं म्हणतात. तुमच्याकडं काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर फोडणी घातलेली हे पाणीही छानसं उकळलं होतं. आता तुम्ही म्हणाल हे चिटकून बसतील, तर नाही. कारण की मी अगोदरच कोरडं पीठ टाकलं होतं, त्यानंतर या चकुल्या टाकल्या होत्या आणि त्याला उकळी आल्यावर तुम्ही पाहू शकता हे कसे सगळे सुटे-सुटे झालेले आहेत. मी पूर्ण हे वरणफळं बनवले. छानसे असे हे शिजले होते. त्यानंतर माझी डाळही शिजली होती. इकडे डाळ फेटून घेतली, त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि शिजत आल्यानंतर हे वरण टाकायचं. त्यानंतर मी लसूण भरपूरसा घेतला आहे आणि तो मी कच्चा घालते, कारण की जेव्हा दातामध्ये असं क्रंच येतो ना, तो खूप छान लागतो आणि टेस्ट खूप छान येते. त्यामुळे कधीही कच्चा लसूण घालायला विसरू नका. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं. छानसे असे शिजत आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता छानसे असे शिजलेले आहेत. छान वरण जास्त घालायला कधीही विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.